संधी भेटली. त्याच्या वचनाची वाटणी करता यावी आणि खरंच त्याला गौरव मिळावं याद्वारे आपण विशेष करून या दिवसामध्ये सुदृढ मंडळी कशी दिसते नाही का त्यावर अ, एक मालिका आपण घेत आहोत. त्यावर आपण अ, उलगडा आपण ऐकत आहोत वचनातून की पवित्र शास्त्रानुसार जी सुदृढ मंडळी आहे ती कशी दिसते. आणि त्यामध्ये विशेष करून जसे आपण मागील काही आठवड्यांमध्ये काही महत्त्वाची सत्य आपण शिकलेले आहोत. जिथं सुदृढ मंडळीचा पाया किंवा मूळ काय आहे त्यावर आपण शिकलो सगळ्यात अगोदर. कारण ही मंडळी कोणा व्यक्तीवर किंवा कोणा संस्थेवर आधारलेली नाहीये. तर खुद्द त्याचा कोण शिला ख्रिस्त आहे. ख्रिस्त ती मंडळी रचत आहे. ख्रिस्त खुद्द मंडळीचा पाया, मंडळीचा स्रोत आहे आणि मंडळीचा सर्व काही आहे, ज्याबद्दल आपण सुरुवातीला शिकलो. त्यानंतर आपण मंडळीची जी गुण वैशिष्ट्ये आहेत सुदृढ मंडळीची, मग ते आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 2 मधून थोडक्यात शिकलो की जिथं पहिली मंडळी जी होती, वचन 42 मध्ये सांगितलं की ती अ, प्रेषितांच्या शिक्षणामध्ये भाकर मोडणे नाही का, प्रार्थना करणं आणि असे अनेक गुण वैशिष्ट्ये त्या भागामध्ये आपण अभ्यासली की जी एका सुदृढ मंडळीला एक सुदृढ करते नाही का, निरोगी बनवते आधी आणि प्रभूकडे पाहायला ती शिकविते. मागच्या आठवडी आपण मग मंडळीला लावून दिलेली विधी कोणती होती ते आपण पाहिली. आणि आज आपण पुढील जे सत्य आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. ते म्हणजे अ, मंडळी सुदृढ मंडळीमधील नेतृत्व. आणि का बरं हे शिकणं गरजेचं आहे. कारण अ, त्याचे अनेक महत्वाचे घटक आहेत किंवा हे फार महत्वाचं आहे की मंडळी जी आहे तिच्यामध्ये योग्य ते नेतृत्व असायला पाहिजे. आणि म्हणूनच त्याबद्दल विचार करत असताना आपण या सायंकाळी विशेष करून अ, दोन महत्वाची सत्य शिकू. खरं तर या विषयामध्ये आपण चार महत्वाच्या गोष्टी पाहणार होतो, पण आज आपण वेळेअभावी फक्त दोन बाब आपण शिकूया. पहिली गोष्ट तर त्या नेतृत्वाचा उगम कुठून आहे आणि त्यानंतर जे मंडळीचे नेतृत्व आहे त्याचं महत्व काय आहे, त्याचं महत्व काय आहे. आणि मग अ, सुदृढ मंडळी जी आहे त्या मंडळीचे जे नेते किंवा पुढारी, अ, किती प्रकारचे पुढारी असायला पाहिजे मंडळीमध्ये आणि त्यांची पात्रता काय आहे, ते आणि मग त्यांची जबाबदारी काय आहे. तर ही जी चार महत्वाची जी सत्य आहेत ती आपण खऱ्या रीतीने अ, सुदृढ मंडळी याबद्दल विचार करत असताना अ, आपण अभ्यासणार आहोत. ओके. तर का बरं मंडळीमध्ये नेतृत्वाची गरज आहे. जर एखादी मंडळीमध्ये जर योग्य नेतृत्व म्हणजे योग्य जर पाळक नाही का, जो खऱ्या रीतीने वचनावर पार विश्वसनीय अभ्यास करणारा आणि योग्य रीतीने वचनाची घोषणा करणारा, जर अशा प्रकारचा जर सेवक नसेल मंडळीवर, तर काय होऊ शकतं, काय होऊ शकतं मंडळीचं. बरोबर बरोबर, नेतृत्वाची गरज आहे योग्य. ओके. जर मंडळीमध्ये जर योग्य जर नेतृत्व नसेल तर काय होऊ शकतं त्याचा परिणाम मंडळीवर. अस्ताव्यस्त होईल. बरोबर. अगदी बरोबर, वाढणार नाही. ओके. बरोबर. आणि ख्रिस्ताच्या भाषेत जर आपण समजून घ्यायचं ठरलं तर ज्यावेळेस आपल्याला माहित होतं या भूतलावर असताना मत्तई 9व्या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं, जिथं एक असा प्रसंग आहे जिथं लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येताना तो पाहत आहे. आणि ज्यावेळेस त्या लोकसमुदायाकडे तो पाहतो त्यावेळेस तो काय म्हणतो माहिती आहे का, त्यांच्याकडे पाहून तो त्यांच्याकडे पाहतो आणि मत्तई 19 सॉरी मत्तई 9 आणि वचन 36 मध्ये असं म्हटलेलं आहे की त्या लोकसमुदायांना पाहून त्याला कळवळ आला. आणि तिथं काय म्हटलं तो, मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते. जर मंडळीमध्ये योग्य नेतृत्व नसेल
तर जसा मेंढपाळ नसलेली मेंढरं त्यांची जी अवस्था असते ना, तशी मंडळीची अवस्था होईल, जिथं तुम्हाला फक्त गोंधळ पाहायला भेटेल, तिथं तुम्हाला खोटं शिक्षण पाहायला भेटेल, तिथं तुम्हाला भयंकर दुफळी पाहायला भेटेल. कोणताही लांडगा येईल, कधी त्या कळपावर झडप घालेल, कारण मेंढपाळ नाहीये. बरोबर की नाही? तर नेतृत्वाचं इतकं गरज आहे मंडळीसाठी, योग्य नेतृत्वाची. जर आपण मंडळीबद्दल जर विचार केला आणि जर नेतृत्वाबद्दल पाहिलं, तर मंडळीच्या इतिहासामध्ये सुद्धा असे काही उदाहरण आहेत जिथं योग्य नेतृत्व नसल्या कारणानं किंवा जे मंडळीचं जे नेतृत्व आहे ते नाकारल्यामुळं त्या मंडळीवर काय परिणाम झाला. आता उदाहरणार्थ जर्मनीमध्ये अ, 15व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, एक शहर आहे त्या म्युन्स्टर नावाचं. त्या शहरामध्ये एक अॅनाबॅप्टिस्ट लोकांनी काय केलं, सत्ता हस्तगत केली. आणि हे जे होते हे फारच काय म्हणू शकतो, कर्मठ विचाराचे लोक होते. आणि त्यांनी काय केलं, जी खरी ख्रिस्ती शिकवण आहे आणि योग्य मंडळीचं नेतृत्व आहे, त्याला त्यांनी काय केलं, नाकारलं. आणि त्यामुळं काय झालं माहितीये का, त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी त्या मंडळीचे जे पास्टर होते आणि जे वडील पास्टर किंवा वडील वर्ग जे होते, त्यांना हाकलून दिलं. आणि मग त्यामुळं त्या त्या लोकांमध्ये खोटे संदेश ते उभे राहिले. आणि मग ते म्हणायला लागले की आम्ही जे सांगत आहोत ते देवाकडून आलेलं आहे. आणि मग ते जे शिक्षण द्यायचे ते म्हणायचे की देवाकडचं शिक्षण आहे. मग एक एक जो व्यक्ती आहे तो अनेक पत्नी करू शकतो, अनेक अ, विवाह करू शकतो, किंवा अ, किंवा अ, अ, तुमचं जे समाधान आहे तुम्ही पवित्र शास्त्राच्या बाहेर इतर ठिकाणी पण शोधू शकता. आणि एवढंच नाही, तर हे जे लोक होते अनाबॅप्टिस्ट, ती जी मंडळी होती, त्यांनी बंड सुरू केलं. आणि मग ते इतकं इथपर्यंत व्यापलं गेलं, कारण तिथं आता योग्य नेतृत्व राहिलं नाही. आणि मग त्याच्यामुळं त्या शहरामध्ये, जर्मनीच्या, भयंकर गोंधळ झाला, हिंसा निर्माण झाली. आणि लोक जे आहेत ते अधिक पापात पडले, मग रक्तपात सुद्धा व्हायला लागले तिथं. आणि मग अशा वेळी मग कॅथलिक आणि प्रोटेस्टंट सैन्यांनी काय केलं, त्या शहराला वेढा घालून तो जो बंड आहे तो थांबवलेला आहे. तर पाहिलं, हे एक नकारात्मक उदाहरण आहे. जर मंडळीमध्ये जर योग्य नेतृत्व नसेल, तर मंडळी कशी होऊ शकते, तिथं कोणत्याही प्रकारचं शिक्षण जाऊ शकतं. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे त्याची अवस्था होते. आणि तेच आपल्याला त्या जर्मनीतील एका शहराबद्दल पाहायला भेटतं. आता सकारात्मक आपण उदाहरण पाहू. अं, फ्रान्समध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्या ठिकाणी फ्रान्समधील जे प्रोटेस्टंट, जे ख्रिस्ती लोक होते, त्यांचा भयंकर छळ झाला त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये भयंकर छळ झाल्यामुळं काय झालं की काही जे कॅथलिक राजे होते त्यांनी तोच छळ केला. आणि त्या छळामुळं जे सेवक वर्ग होते त्या ठिकाणचे, त्यांना हाकलून दिलं, काहींना मारलं. आणि भयंकर रक्तपात तिथं झाला. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून 1572 साली संत बर्थलमय याचा जो स्मृती दिन होता, त्या दिवशी अनेक असे जे अ, विश्वासणारे जे ख्रिस्ती लोक आहेत, त्यांना मारण्यात आलं तिथं. आणि मग त्यामुळं काय झालं की नेतृत्व जे आहे त्यांना वाटलं की आम्ही डायरेक्ट त्या नेत्यांवर पूर्णपणे घाला घालू, तर मग इथं बरोबर मंडळीवर त्याचा प्रभाव होईल. परंतु ही जी मंडळी होती त्या ठिकाणची, जी ख्रिस्ती लोक होते, विश्वासणारे लोक होते, ते पूर्णपणे पवित्र शास्त्राला धरून होते. इतर देवाचे लोक तिथे उभे राहिले, जे वचनावर आधारित आहे, योग्य तिथं पुढारी उभे राहिले. आणि पहा, योग्य नेतृत्व उभं असल्यामुळं त्यांचा जो विश्वास आहे तो स्थिर मुळावला गेला. स्थिर मुळावला गेला. जरी छळ होता, जरी वेदना होत्या, पण ते कुठे हल्ले नाही, ते गोंधळ पावले नाही. का बरं? कारण तिथंच नेतृत्व जे आहे ना, ते अगदी वचनाधारित आणि योग्य रीतीने ते पुढारी उभे होते. तर दोन्ही उदाहरण आपण पाहतो की जर योग्य नेतृत्व नसेल तर मंडळीची काय अवस्था होऊ शकते, आणि जर योग्य नेतृत्व असेल तर किती संकट आलं, किती गोंधळ उडाला, तरी मंडळी कशी उभी राहू शकते. आता ज्यावेळेस आपण मंडळीच्या नेत्यांबद्दल, पुढाऱ्यांबद्दल विचार करतो, नाही का, तर सुदृढ मंडळीचं जे नेतृत्व आहे त्याचा उगम कुठून आहे, सगळ्यात अगोदर आपण तो समजून घेऊया. तर
ते समजून घेण्यासाठी आपल्याला अ, मुळाकडे जावं लागेल पुन्हा, बरोबर, जे आपण सुरुवातीला शिकलो की मंडळीचा पाया काय आहे. कारण मंडळीच्या नेतृत्वाचा उगम सरतेशेवटी त्या पायामध्येच रोवलेला आहे. कारण त्या पायाशिवाय ती मंडळीकडे आपण पाहू शकणार नाही. सरतेशेवटी तिथंच मंडळी उभारली गेलेली आहे. तिथंच मंडळी पूर्णपणे दृढ होते आणि तिथंच मंडळी स्थिर उभी राहू शकते. आणि मग आपल्याला माहित आहे की ही मंडळी ख्रिस्ताची आहे. कारण त्याने आपलं अनमोल रक्त मंडळीसाठी सांडलेलं आहे. आपलं जीवन त्याने दिलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की तो या मंडळीचा रचनाकार आहे. मत्तई 16 आणि 18 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, ख्रिस्त पेत्राला म्हणतो की ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, म्हटलेलं आहे, बरोबर की नाही. आणि आपल्याला माहित आहे की कलस 1:18 मध्ये तो मंडळीचा मस्तक आहे ख्रिस्त. आणि आणि तो अद्भुत प्रभू, गौरवी राजा आहे, जो या मंडळीला चालवणारा आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला नेतृत्वाचा उगम पाहायचा आहे, तर तो उगम स्थान खुद्द ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपण हे समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला पुढे नेतृत्व जे आहे मंडळीचं ते समजण्यासाठी मदत होईल. देवाचे जे सेवक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की जर ख्रिस्त हा मस्तक मान्य नसेल तर मंडळीचे कोणतेही नेतृत्व ग्राह्य राहत नाही. जो पुढारी ख्रिस्ताचं मस्तकपण, ख्रिस्ताचं प्रभुत्व आणि ख्रिस्ताची महानता ही जर मान्य करत नाही, जर जी मंडळी ख्रिस्ताचं पुढारीपण आणि ख्रिस्ताचं सार्वभौमत्व मान्य करत नाही, तर तिथं कोणत्याही प्रकारचं नेतृत्व ग्राह्य राहू शकणार नाही. तर हे ख्रिस्त आहे सर्वोच्च ठिकाणे, मंडळीच्या उगम स्थानाला आपण विचार करतो. त्यानंतर आपण ज्यावेळेस एपिस्कारास पत्रामध्ये येतो, अध्याय 2 आणि वचन 20 मध्ये, तिथे आपल्याला पायाबद्दल पाहायला भेटतं. आणि ती पाया भरणीसाठी तो जो मुख्य नेता आहे, तो जो मुख्य प्रभू आहे, ज्याच्यापासून ह्या मंडळीचं उगम आहे, या मंडळीची सुरुवात आहे, या मंडळीचं तो मूळ आहे, तो ख्रिस्त, त्याने हा पाया नेमलेला आहे. आणि तो पाया जो आहे, ज्याच्यावर ती मंडळी रचण्यात आली. आणि तो पाया म्हणजे काय बरं? इफिस पत्र अध्याय 2 आणि वचन 20 आपल्याला सांगतं की तुम्ही प्रेषित व संदेश त्यांच्या पायावर रचलेले आहात. ख्रिस्त येशू हा मुख्य कोनशिला आहे. प्रेषित आणि संदेश ते यांच्या पायावर रचलेले आहात. आपण नेतृत्वाचं जो उगम आहे त्याबद्दल विचार करत आहोत आणि ख्रिस्तापासून आपण सुरुवात करत आहोत. आणि मग आपल्याला समजतं पुढे येऊन की ख्रिस्ताने प्रेषित आणि संदेश ते ह्या पायावर मंडळीला रचलेला आहे. परंतु त्या पायाचा मुख्य कोनशिला कोण आहे? त्या पायाची सुरुवातच ख्रिस्तामध्ये आहे. कोनशिला म्हणजे जिथून त्या पायाची सुरुवात होते, नाही का, ज्याच्याशिवाय पायाची सुरुवातच होऊ शकणार नाही, तो ख्रिस्त आहे. आणि हे आपल्याला याची आठवण करून देतं की प्रारंभिक मंडळीमध्ये विशेष करून ख्रिस्ताने प्रेषितांना आणि संदेष्टांना नियुक्त केलं, जे मंडळीच्या शिक्षणाचा आणि सुव्यवस्थेचा पाया होते, नाही का, पाया होते. आणि आज आपल्याला पाहायला भेटतं, नक्कीच प्रेषित किंवा संदेश नाहीत, पण त्यांचं लेखन आपल्या जवळ आहे. पवित्र शास्त्र, जुना करार आणि नवीन करार आपल्या जवळ आहे, जो आपल्या या मंडळीच्या नेतृत्वाचा पाया आहे. ओके. आणि मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, ज्यावेळेस आपण प्रेषितांच्या कृत्यमध्ये येतो आणि तिथं आपल्याला माहिती आहे का अद्भुत रीतीने मंडळीची सुरुवात होताना आपल्याला दिसते अध्याय 2 मध्ये, नाही का. 3,000 लोक, त्यांची मंडळी, आणि नंतर त्यांच्यामध्ये भर पडत चाललेली आहे. आणि मग आणखी पुढे पुढे आपण येतो आणि मग नंतर पाऊल कसा उभा राहतो सेवेमध्ये अद्भुत रीतीने. आणि त्याच्यानंतर तो विविध ठिकाणी जातो. आणि विविध ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की त्या प्रेषितांनी मंडळीवर नेते म्हणून किंवा पुढारी म्हणून आपल्याला पाहायला भेटतं वडील आणि सेवकांची नेमणूक केलेली आहे. आणि जशी मंडळी वाढत गेली, नाही का, आणि त्या स्थानिक मंडळीसाठी दोन प्रकारचे नेते त्याने नेमले. एक तर वडील वर्ग, ज्यांची ज्यांची कामगिरी काय होती, ती म्हणजे आत्म्यांची देखरेख करणं, त्यांना योग्य शिक्षण देणं, त्यांची जी आत्मिक गरज आहे ती पूर्ण करणं, नाही का. आणि त्याच्याबद्दलच आपल्याला पाहायला भेटतं प्रेषित 14 आणि 23 मध्ये, की त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले. पौल आणि बर्नबा, त्याच्याबद्दल आपल्याला ते शिकायला भेटतं. आणि त्यानंतर सेवक जे आहेत
त्यांची नेमणूक करण्यात आली मंडळीमध्ये. ती कशासाठी? की ते बाहेरील जे काम आहे ते करतील, जशी सेवा, गरिबांची मदत करणं, व्यावहारिक व्यवस्था पाहणं, नाही का? आणि त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर जे देवाचे सेवक आहेत ते याबद्दल बोलत असताना अशा प्रकारे म्हणत आहेत की हे जे पुढारी आहेत, हे जे नेते आहेत, हे खरं तर त्यांचं उगमस्थान ख्रिस्तामध्ये आहे. ते वचनामध्ये मुळावलेले आहेत. आणि ते जे नेते आहेत ते जणू काय त्यांच्या त्या सर्व जबाबदारी पूर्ण केल्याद्वारे ख्रिस्ताला प्रतिबिंबित करत आहेत मंडळीमध्ये. ख्रिस्ताच्या देखरेखीचे ते एक साधन आहेत, ज्यातून तो काय करत आहे, आपल्या कळपाचं राखण करत आहे, तो रक्षण करत आहे, त्यांचं पालन पोषण तो करत आहे. कारण ख्रिस्तापासून ते आहेत. का बरं? आपण ज्यावेळेस मंडळीच्या नेतृत्वाबद्दल विचार करत असताना अगदी ख्रिस्ताकडे गेलो, मग प्रेषित आणि संदेष्टे त्यांच्या पायाबद्दल आपण शिकलेलो आहे. आणि त्याच्या पुढे जात असताना आपल्याला माहित आहे की याचं उगमस्थान ख्रिस्तामध्ये का आहे. कारण हे ख्रिस्ताने नेमलेले आहेत. हे ख्रिस्ताची देणगी आहे मंडळीसाठी जणू काय. जर तुम्ही आणि मी एफिसकरास पत्र अध्याय 4 जर वाचला, तर तिथं अगदी स्पष्ट सांगितलेलं, कोणी कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे त्यांनी नेमून दिलेले आहेत. ही नेमणूक ख्रिस्तापासून आहे. ख्रिस्ताने ते नेमलेले आहेत. का बरं ते नेमले? वचन 12 आपल्याला सांगतं, पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे यासाठी. तर ज्यावेळेस आपण अ, मंडळीच्या नेतृत्वाबद्दल विचार करतो, तर त्याचं त्याचं उगमस्थानाबद्दल आपण पाहत असताना हे ख्रिस्तापासून आहे. आणि ख्रिस्ताला प्रतिबिंबित करण्यासाठी आहे, ख्रिस्ताच्या गौरवासाठी आहे, त्याच्या महिमेसाठी आहे. म्हणून मग अ, ती जी पायरी आहे ती अशा प्रकारे येऊ शकते मंडळीमध्ये, नाही का? की मंडळीचा जो मस्तक आहे ख्रिस्त आहे, त्याने प्रेषित आणि संदेष्टांच्या पायावर मंडळी रचलेली आहे. आणि त्याच प्रेषित आणि संदेष्टांच्या शिक्षणावर आधारलेले त्याने पुढारी मंडळीवर नेमलेले आहेत, जे मंडळीचं पालन पोषण करत आहेत, ज्याद्वारे ख्रिस्त जणू काय दाखवत आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुम्हाला कवटाळतो, आणि मी तुमचं पालन पोषण करत आहे, आणि मी तुमच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवत आहे या नेतृत्वांद्वारे. तर किती अद्भुत ही गोष्ट आहे, नाही का, की मंडळीमध्ये योग्य नेतृत्व असावं. कारण हे देवापासून आहे. आणि आपल्याला माहित आहे की याबद्दल बोलत असताना अनेक देवाचे सेवक अशा प्रकारे म्हणायचे की देवाने खरे जे पुढारी आहेत किंवा नेते आहेत ते देवाने बोलावलेले आहेत, देवाने बोलावलेले आहेत. ते निवळ लोकांनी निवडलेले नाहीत, देवापासून ते नियुक्त आहेत. कारण ख्रिस्त फार गांभीर्याने त्याबद्दल विचार करतो. कारण ख्रिस्ताने जर त्या मंडळीसाठी आपला प्राण दिलेला आहे, तर त्याने ज्यांना नेमलेलं आहे त्याबद्दल सुद्धा तो फार गांभीर्याने विचार करतो, बरोबर? आणि म्हणूनच त्यांच्या सन्मानाबद्दल सुद्धा पवित्र शास्त्र आपल्याला शिकवितं. तर सुदृढ मंडळीबद्दल विचार करत असताना आपण त्याचे जे नेते आहेत त्याचं उगमस्थान आपण पाहिलं. आता पुढे सुदृढ मंडळीमध्ये त्या नेतृत्वाचं महत्व काय आहे, का बरं योग्य नेतृत्व असणं गरजेचं आहे, ते महत्व आपण आता अ, आपण पुढे पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण उगमस्थानाबद्दल शिकलो, जिथं ख्रिस्त सर्वोच्च आहे त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता का बरं मंडळीमध्ये पुढाऱ्यांची गरज आहे? का बरं योग्य सेवकाची गरज आहे, योग्य वडील वर्गांची, सेवकांची गरज आहे? त्याचं कारण आपण थोडक्यात पाहूया. सगळ्यात पहिलं तर अ, का गरज आहे? तर ते जे पुढारी आहेत, ते पुढारी ख्रिस्ताच्या अधिकाराचं प्रतिबिंब पाडणारे आहेत मंडळीवर. कसं ते प्रतिबिंब पाडतात? आता एक लक्षात घ्या की ख्रिस्त जो आहे तो महान मेंढपाळ आहे. तो काय म्हणतो? मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी मेंढरांसाठी आपला प्राण देतो. आणि त्या उत्तम मेंढपाळांनी अ, इतर लोकांना त्या कळपावर ठेवलेलं आहे. म्हणजेच आपण सुद्धा मेंढपाळ आहोत, परंतु आपण त्या उत्तम मेंढपाळासारखे नाहीये, तर आपण छोटे मेंढपाळ आहोत. त्याच्या अधीन असे ते पुढारी त्याने नेमलेले आहेत, जेणेकरून तो जो कळप आहे त्याचा राखला जावा. ओके. तर त्याच्याबद्दलच पहिले पेत्र 5 अध्याय आणि वचन 2 ते 4 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. पहिले पेत्र अध्याय 5 आणि वचन 2 ते 4
जिथं पेत्र जो आहे त्याची आठवण आपल्याला करून देतो. अ, जिथं तो काय म्हणतो, तुमच्यामधील देवाच्या कळपाचं पालन करा. करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनी पण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. मुख्य मेंढपाळ इथं पाहायला भेटतो आपल्याला, बरोबर. त्याने नेमणूक केलेली आहे, त्याच्या अधीन हे नेतृत्व कार्य करताना आपल्याला दिसतं. का बरं मंडळीमध्ये योग्य पुढाऱ्यांची गरज आहे? त्याचं दुसरं कारण म्हणजे अ, मंडळीला योग्य शिक्षण देणं, मंडळीचं आत्मिक संरक्षण करणं, बरोबर. कारण जसं आपण पाहिलं की मेंढपाळ नसलेली मेंढरं किंवा कळप, त्याची काय अवस्था होते, तो पूर्ण गोंधळून जाईल नाही का. अ, तो कळप जो आहे तिथं कधी पण लांडगा जो आहे तो झडप घालू शकेल, आणि ते सहज कोणत्याही गोष्टीला ते हेलकावं खाणार ठरणार आहे. आणि म्हणूनच मंडळीचे पुढारी असणं किती अनमोल आणि किती मोलाची गोष्ट आहे. आणि एका सुदृढ मंडळीचा एक भाग असणं की जिथं अशा प्रकारचे पुढारी आहेत की जे आम्हाला त्या वचनामध्ये उभे करत आहेत, बरोबर. आणि जर योग्य पुढारी नाही तर मग नक्कीच खोटं शिक्षण, खोटे शिक्षक उभे राहतील, चुकीचे तत्व शिकवले जातील, चुकीच्या प्रकारे वचनाला हाताळलं जाईल. त्यामुळं मंडळी जी आहे पापात जाईल, आणि खऱ्या रीतीने तिचं रक्षण होण्याऐवजी ती उद्ध्वस्ततेकडे जाईल नाही का. जे आपण उदाहरण पाहिलं अगोदर जर्मनीमध्ये झालेल्या त्या लोकांची कशी अवस्था होती. तर नक्कीच त्याबद्दलच पाऊल बोलत असताना पौलाला सुद्धा त्याबद्दल जाणीव होती ना, की ज्यावेळेस तो येरुशलेमेकडे निघालेला आहे त्याच्या, मला असं वाटतं, स्वार्थ प्रसाराच्या तिसऱ्या फेरी दरम्यान, त्यावेळेस त्याने इफिसीतील वडील वर्गांना त्याने ज्यावेळेस तिथे आले ते त्यांच्या सोबत तो बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की तो अ, अध्याय 20 आणि वचन 28 मध्ये प्रेषितांची कृत्य, तो म्हणतो की तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली, तिचे पालन पोषण तुम्ही करावे. काय आहे? का बरं मंडळीला योग्य पुढाऱ्यांची गरज आहे? कारण त्याद्वारे ख्रिस्त मंडळीचं पालन पोषण करतोय. कारण त्यांच्याद्वारे ख्रिस्त त्याची ऊब मंडळीला देत आहे, त्याची महानता तो दाखवत आहे. आणि त्यांची जी गरज आहे आत्मिक, ती सर्व गरज त्याद्वारे तो पूर्ण करतो. किती अद्भुत आहे. पुढे अ, का बरं सुदृढ मंडळीचं जे नेतृत्व आहे त्याची गरज आहे, ते महत्वाचं आहे मंडळीमध्ये. का गरजेचं आहे? कारण एकतर ते शिक्षण देतात योग्य रीतीने वचनाचं, मंडळीला त्याद्वारे ते राखतात, आत्मिक रीतीने उन्नती होते, पुन्हा ख्रिस्ताची अ, ती ऊब देतात खऱ्या रीतीने. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं एवढंच नाही, तर आध्यात्मिक परिपक्वतेकडे ते घेऊन जाणारं ठरतं. विश्वासामध्ये, वचनामध्ये आणि पवित्र जीवनामध्ये वाढण्यासाठी ह्या पुढाऱ्यांचा देवबाप ख्रिस्त जणू काय त्या मंडळीसाठी उपयोग करतो विविध प्रकारे. इफिसकरास पत्र अध्याय 4 आणि 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 वचन 11 आणि 12 मध्ये, विशेष करून वचन 12 मध्ये बघा की ते ह्यासाठी त्याने नेमलेले आहेत की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्यासाठी व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता. कशासाठी? ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेणे, त्यासाठी सिद्ध करावं. अद्भुत रीतीने त्याची जी पुढारी आहेत, नेतृत्व आहे, त्याचा ख्रिस्त अशा प्रकारे उपयोग करून घेतो. पुढे का बरं सुदृढ मंडळीमध्ये नेत्यांचं किंवा नेतृत्वाचं महत्व आहे? मंडळीमध्ये नेतृत्वाचं का महत्व आहे? आणखी एक कारण आहे, ते म्हणजे काय? मंडळीमध्ये सुव्यवस्था राहते. सुव्यवस्था राहते. सुव्यवस्था नसलेलं चर्च किंवा मंडळी जी आहे, तिथं तुम्हाला गोंधळ, तिथं तुम्हाला दुफळी पाहायला भेटल, आणि तिथं भयंकर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला भेटतील. का बरं सुव्यवस्था गरजेची आहे?
कारण देव हा सुव्यवस्थेचा देव आहे आपला. आणि म्हणूनच त्याने मंडळीवर नेतृत्व नेमलेलं आहे. हे आवश्यक आहे मंडळीसाठी, कारण मंडळीने शिस्तवार आणि व्यवस्थितपणे जीवनक्रमण करावं. कारण हे त्या उत्तम मेंढपाळाने नेमलेलं आहे. म्हणूनच पहिले करीन 14वा अध्याय आणि वचन 40 जे आहे आपल्याला त्याबद्दल सांगतं, जिथं उपासनेबद्दल पाऊल बोलतोय. सुव्यवस्थित उपासना काय आहे खऱ्या रीतीने, अनेक गोष्टी तिथं हाताळतो तो, पण महत्वाची गोष्ट शेवटी तो म्हणतो की सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या म्हटलेला आहे. कारण आपला देव हा सुव्यवस्थेचा देव आहे. आणि खऱ्या रीतीने जर नेतृत्व आहे तर नक्कीच तिथलची ती मेंढरं अगदी धष्टपुष्ट नाही का, ख्रिस्तावर अगदी पोषित झालेले आणि आपल्याला पाहायला भेटतं योग्य रीतीने त्याच्या गौरवासाठी सज्ज असणारे आपल्याला पाहायला भेटतील. पुढील जे कारण आहे का बरं नेतृत्व जे आहे महत्वाचं आहे मंडळीमध्ये, अ, तर यासाठी की मंडळीला सेवा कार्यामध्ये ते सहभागी करतात. मंडळीला सहभागी करतात सेवा कार्यामध्ये. फक्त एकटाच तो पुढारी नाही उभा राहत, तर मंडळीला सुद्धा त्यामध्ये सहभागी करतात. कारण पौल ज्यावेळेस म्हणतो की ख्रिस्त हा मस्तक आहे आणि आपण त्याचे शरीर आहोत, जे वेगवेगळे अंग आपण आहोत नाही का, वेगवेगळा भाग आहोत. आणि मग शरीराचे हे जे वेगवेगळे आपल्याला अंग पाहायला भेटतात, अवयव पाहायला भेटतात नाही का, हा प्रत्येक अवयव ज्याचं त्याचं कार्य व्यवस्थित करतो, जे शरीरासाठी पोषित करणारं ठरतं. तशाच प्रकारे मंडळी जर शरीर आहे म्हटलेलं आहे, तर मंडळीतील प्रत्येक जो अवयव आहे तो निकामी असणार नाही. त्याला ख्रिस्ताने कोणत्या ना कोणत्या प्रकारे उभं केलेलं आहे. आणि नेतृत्व जे आहे, पुढारी जे आहेत, त्याला चालना देतात की देवाने तुम्हाला, ख्रिस्ताने तुम्हाला यासाठी उभं केलेलं आहे नाही का. नेते केवळ स्वतः सेवा करत नाहीत, तर मंडळीतील प्रत्येक सदस्याला ख्रिस्ताने दिलेलं जे कृपादान आहे त्याची सुद्धा जाणीव करून देतात आणि त्यासाठी ते प्रोत्साहित करतात. दुसरे तिमोथी 2:2 मध्ये पाऊल म्हणतो की ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपून दे. आणि तेच कार्य अ, अनेक मंडळ्या करत असतील नक्कीच. मी असं म्हणत नाही कोणी करत नाही म्हणून, पण अ, आमची जी मंडळी आहे जिवंत अशा मंडळी, तिचं पण हेच ध्येय आहे. BTCP द्वारे आम्ही ह्याच गोष्टीबद्दल विचार करत आहोत की शिष्य घडवणं नाही का, लोक प्रभूमध्ये कशी उभे राहतील आणि सुदृढ मंडळ्या कशा उभ्या राहतील महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी, सुशिक्षणावर आधारित मंडळ्या कशा उभ्या राहतील. तेच एका एका योग्य पुढाऱ्याचं लक्षण आहे, एका सुदृढ मंडळीचं लक्षण आहे, की जिथं ते फक्त आपल्या एका ग्रुप पुरता विचार नाही करत, तर आपल्यासाठी हा मोठा परिसर दिलेला आहे. हे पूर्ण महाराष्ट्र आपल्यासाठी आहे, देश आपल्यासाठी आहे, जग आपल्यासाठी देवाने दिलेलं आहे. आणि मग कशा प्रकारे तिथपर्यंत सुशिक्षण जाईल, कशा प्रकारे मंडळी उभारल्या जातील, कशा प्रकारे प्रभूमध्ये ते उभे राहतील, या सर्व गोष्टींबद्दल तिथं विचार केला जातो. तर मंडळीबद्दल विचार करत असताना, मंडळीचे जे नेतृत्व आहे त्याबद्दल विचार करत असताना आपण थोडक्यात काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या ह्यावेळेस नाही का. त्यामध्ये आपण परिचयामध्ये शिकलो की जर मंडळीमध्ये योग्य नेतृत्व नसेल तर काय होऊ शकतं नाही का. तर अनेकांनी उत्तर दिली, अगदी बरोबर आहे की मंडळी अस्ताव्यस्त होईल, अ, ती मंडळी योग्य रीतीने अ, उभी राहणार नाही नाही का. आणि आपण काही उदाहरणं पण पाहिली. त्यानंतर दोन महत्वाची सत्य आपण ह्यावेळी शिकलो, म्हणजे त्या मंडळीचं नेतृत्वाचं उगम कुठं आहे, तर मग ख्रिस्तामध्ये आहे. ते ते नेते देवाच्या वचनावर आधारलेले आहेत. त्यानंतर आपण शिकलो की मंडळीमध्ये नेतृत्वाचं महत्त्व काय आहे. तर मग अनेक त्याची जी अ, पैलू आहे ते पाहिले. एक तर ख्रिस्ताचं अधिकाराचं ते प्रतिबिंब पाडतात, त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर ते मंडळीला शिक्षण देतात, त्यांचं संरक्षण करतात आध्यात्मिक रीतीनं. त्यानंतर ते आध्यात्मिक परिपक्वतेकडे घेऊन जातात. सुव्यवस्था राखली जाते त्यामुळं. अ, अ, मंडळीला सेवा कार्यामध्ये सहभागी करून घेतात नाही का. तर अनेक गोष्टी आपण यावेळी पाहिलेल्या आहेत. देवबाप करो विशेष करून हे समजण्यासाठी आपल्याला सहाय्य करो. आणि आपण
या विषयाच्या शेवटी येत असताना स्वतःकडे आपण झोकून पाहू, आणि हा विचार करूया की प्रभू, जे तू पुढारी आम्हाला दिलेले आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, नाही का? कारण त्याद्वारे आम्ही तुझ्यामध्ये राखतो, तुझी खरी ऊब आम्हाला मिळते, नाही का? आणि आम्ही अस्ताव्यस्त होत नाही, कारण ख्रिस्तात तुझ्यापासून ते नेमलेले आहे. आणि प्रभू, आम्हाला तू ज्या मंडळीमध्ये ठेवलेला आहेस त्या मंडळीमध्ये आम्ही याचा अनुभव घेत आहोत, त्याचा आनंद आम्ही करतो, नाही का? त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊ. दुसरी गोष्ट, अशा लोकांबद्दल आपण विचार करू जिथं योग्य नेतृत्व नाही. आणि जिथे योग्य नेतृत्व नाही, मग तिथं आपण कशा प्रकारे उभं राहू शकतो, कशा प्रकारे त्या लोकांना, त्या देवाच्या लोकांना वचनामध्ये वाढवता येईल, आणि योग्य जे पुढारी आहेत ते उभे राहतील, त्या मंडळ्या सुदृढ होतील, त्याबद्दल सुद्धा आपण विचार करू. आणि आणखी एक विचार करणं गरजेचं आहे की आम्ही जे ज्या ज्या मंडळीचा भाग आहोत, आणि तिथं आमचं किती पोषण होत आहे, नाही का? आम्ही किती प्रभूमध्ये वाढत आहोत, आणि आम्हाला खऱ्या रीतीने ख्रिस्ताची ऊब तिथे भेटते का? आणि खरंच आम्ही सुदृढ त्याद्वारे होत आहे का? प्रभू आपणा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करू. आमेन.